नमस्कार. माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बुलढाण्याची प्रसिद्ध अशी मिरचीची भाजी एकदम सोप्या पद्धतीने कशी करायची ते बघणार आहोत. बाजारामध्ये भरपूर अशा भाज्या आलेल्या आहेत. आंबट चुका घालून ही मिरचीची भाजी करतात. बऱ्याच प्रकारे करतात, पण मी आंबट चुका घालून आज ही तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे. चला करूया. 1 वाटी तुरीची डाळ घेतली, निवडून घेतली. आता 2 ते 3 वेळा पाण्याने आपण चांगली धुवून घेणार आहोत. याला पावडर लावलेली असते म्हणून चांगली अशी चोळून धुवून घ्यायची. आता यामधलं पाणी काढून घ्यायचं आणि ही डाळ आपण कुकरमध्ये घालून घेऊया. आता थोड्या वेळासाठी कुकर बाजूला ठेवूया. एक पेंडी आंबट चुक्याची घेतली आहे. स्वच्छ निवडून घेतली. 3 वेळा पाण्याने चांगली धुवून घेतली. आता ही भाजी आपण अशी बारीक बारीक चिरून घेऊया. म्हणजे डाळीमध्ये आपली ही भाजी पटकन शिजली जाते. आता भाजी आपली सगळी बघा चिरून झालेली आहे. आता ही भाजी आपण कुकरमध्ये घालून घेऊया. आता 1 तांब्या पाणी घालूया आणि झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या याच्या करून घेऊया. म्हणजे आपली डाळ आणि भाजी चांगली शिजली जाईल. कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेतल्या. आता आपण वाटण तयार करूया. कोथिंबीर घेतली. थोडीशी कोथिंबीर जास्त लागते. 5-6 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं, 10-15 लसूण पाकळ्या आणि कढीपत्ता. आता खलबत्त्यामध्ये हे वाटण आपण कुटून घेऊया. मिरच्या, लसूण सगळं यामध्ये घालून घेतलं. चवीप्रमाणे मीठ घातलं आणि बारीक असं हे आपल्याला कुटून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये मसाला असा न कुटून घेता खलबत्त्यामध्ये कुटून तुम्ही भाज्या करून बघा. एकदम छान चवदार होतात. आपला मसाला कुटून झालेला आहे तो काढून घेतला. भाजी आणि डाळ बघा किती आपली मऊ छान शिजलेली आहे. आता एका भांड्यामध्ये मी काढून घेतली आणि आपल्याला जेवढी बारीक करता येईल तेवढी डाळ आणि भाजी बारीक करून घ्यायची आहे. बघा आपली डाळ भाजी एवढी बारीक करून झालेली आहे. आता आपण फोडणी करूया. गॅसवर कढई ठेवली. 1 पळी तेल घातलं. तेल तापलं की 1 चमचा जिरं घातलं आणि हे कुटलेलं वाटण घातलं. हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. याचा कच्चेपणा जाईपर्यंत हे वाटण आपण भाजून घेतलं. आता अर्धा चमचा गरम मसाला घातला. अर्धा चमचा हळद घातली आणि गरम मसाला घातल्यावर परत चांगलं मिसळून घेतलं आणि ही भाजी आणि डाळ बारीक केलेली आहे ती घालून घेतली. भांडं धुवून यामध्ये पाणी घातलं. तुम्हाला भाजी किती पातळ घट्ट पाहिजे आहे तेवढं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. अजून मी थोडंसं यामध्ये पाणी घालून घेणार आहे आणि 2 चमचे भाजलेल्या जाडसर शेंगदाण्याचा कूट घातला. कूट घातल्यावर परत आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक गॅसवर ही भाजी आपण 5 ते 7 मिनटं ताट झाकून अशी शिजवून घेणार आहोत. असं अर्धं ताट झाकायचं म्हणजे आपल्या भाजीचं तेलही उडत नाही आणि भाजी आपली छान शिजते. बघा आपली भाजी छान शिजलेली आहे आणि रंगसुद्धा बघा किती छान आपल्या ह्या भाजीला आलेला आहे. थंडीमध्ये झणझणीत आंबट अशी मिरचीची भाजी आणि खरपूस अशा भाजलेल्या बाजरीच्या भाकरी. तुम्हाला ही मिरचीची भाजी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. मिरचीची भाजी तुम्हाला मनापासून आवडली तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.